सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. तर चला आपण आपल्या भगवद्गीता वर्गाला सुरुवात करूया प्रार्थना म्हणून. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर आजच्या श्लोकाला सुरुवात करूया आपण. आज आज आपल्याला 25वा श्लोक बघायचा ना. हो. एक मिनिट. आज आपल्या श्लोकाला चालू करूया आपण. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 श्लोक वाचूया आपण. अव्यक्तो अयम अचिंतो अयम विकार्यो अयम अच्युते तस्माद् देवं विदित्वेन नानुशोचि शोचितु अर्ह शोचितुम् अर्हसि. अव्यक्तः अव्यक्तः अयम् अयम् अचिन्त्यः अचिन्त्यः अयम् अयम् अविकार्यः अविकार्यः अयम् अयम् उच्यते उच्यते. तस्मात् तस्मात् एवं एवं विदित्वा विदित्वा एनं एनं न न अनुशोचितम् अनुशोचितम् अर्हसि. अर्हसि. तर एक मिनिट थांबा. वाचा अर्थ आणि तात्पर्य. हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. तात्पर्य. पूर्वी वारल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शन यंत्रणातून त्याला पाहणे शक्य नाही. या अवस्थेत त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर तो श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे योगाकीकरिता प्रयोग प्रायोगिकरित्या प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपणाला या सत्वाचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे
अनुभव गम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणते साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणाच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्यांची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला मान्य करावेच लागते. ज्याप्रमाणे वेदान्य वेदा वेदाध्ययन शिवाय अध्ययन वेदाध्ययन शिवाय वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञानाप्राप्तीचे इतर कोणते साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला माननीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजे चेतना आणि चैतन आहे हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात स्थित्यंतरे तसे आत्म्यामध्ये आढळून येत नाही. आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अत्यंत आहे, तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची स्थायित्व कल्पना रूढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणती गोष्ट वारंवार केल्याने आपण त्या व्यवस्थितपणे आणि अचूकपणे जाणू शकतो. तर बघा या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आत्मा अदृश्य आहे, आपण त्याला पाहू शकत नाही, कल्पनातीत आहे, आपण त्याची कल्पना करू शकत नाही, अपरिवर्तनीय आहे, जो बदलत नाही. हे जाणून आपण काय करायचं, शरीराबद्दल शोक करायला नाही पाहिजे असे या ठिकाणी भगवंत सांगतात. तात्पर्यामध्ये श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी सांगतात की पूर्वी जसं सांगितलंय की आत्माचे भौतिक गणनेनुसार आपण त्याला मोजू शकत नाही, तो खूप लहान आहे. किती भौतिक गणनेनुसार आपण पाहिलं की केसाचा जो अग्रभाग आहे तोच इतकासा छोटा असतो, त्याचे 10,000 तुकडे केले त्यातला एक तुकडा इतका छोटा आहे आत्मा. तर आपण कितीही शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्र असेल, मायक्रोस्कोप असेल, तर त्यातून सुद्धा आपण त्याला पाहू शकत नाही, कारण तो अतिशय लहान आहे, खूप अणुपेक्षा सुद्धा लहान आहे. म्हणून आपण त्याला बघू शकत नाही, कोणत्याच सूक्ष्मदर्शक यंत्रातून त्याला आत्म्याला बघू शकत नाही. नाही. ठीक आहे, म्हणून त्याला अव्यक्त असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे आत्म्याला? अव्यक्त. अव्यक्त. तर आत्म्याचं जे अस्तित्व आहे, अस्तित्व जर विचार केला तर त्याला श्रुती जे श्रुती म्हणजे भगवद्गीता वगैरे ह्या ज्या ऐकून आपल्याला कळते ना, त्यांना श्रुती म्हणतात. जे शास्त्र असतात काय असतात? श्रुती. ठीक आहे, तर श्रुतीच्या प्रमाणा पलीकडे आपल्याला वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या आपल्याला आत्म्याचं अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. म्हणजे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, वैदिक शास्त्रांमध्ये ग्रंथामध्ये, की आत्मा आहे आपल्यामध्ये, आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाहीये, आणि आपण आत्म्याशिवाय दुसरं काही करू शकत म्हणजे आपण आत्मा आहे म्हणून हे शरीर कार्यान्वित आहे. आत्मा नसेल तर हे शरीर कार्यान्वित राहू शकत नाही. नाही. तर या सत्याचा आपण काय केला पाहिजे, सगळ्यांनी स्वीकार करायला पाहिजे. ठीक आहे ना, या सत्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे, कारण आत्म्याचं अस्तित्व जाणण्याचं दुसरं कोणतेही साधन नाही. नाही. म्हणून आपण आत्म्याचा स्वीकार हे करणं खूप गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. कारण बघा आता हे आपण बघतो की आत्म्याचा अनुभवगम्य, आता आत्म्याचं अस्तित्व जे अनुभवगम्य, आपण अनुभव करू शकतो आपल्या शरीरामध्ये काहीतरी जीवित वस्तू आहे म्हणून. तर पण त्याला असं काही सिद्ध करण्यासाठी असं काही कोणतं एखादे यंत्र वगैरे वापरू शकत नाहीत. तर अशा बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या काय करा ज्याला सिद्ध करता येत नाही, किंवा ज्या काही त्यांना आपण काय करावं लागतं, त्यांना कोणाच्या सांगण्यातूनच ऐकाव्या लागतात लागतात. आणि त्यांना स्वीकार पण करावं लागतं. जसं आपले पिता कोण आहेत, आपल्या पित्याची ओळख आपल्याला आईच करून देऊ शकते, आईलाच माहित असते. तर आपण आईवर विश्वास ठेवून आपल्या पित्यांना स्वीकार करतो, हा जो पण, कारण इतर कोणता मार्ग नाही. कोणी म्हणाल आम्ही डीएनए टेस्ट करू, तर डीएनए जर टेस्ट कराल तर जगामध्ये इतके करोडो मनुष्य आहेत, करोडो त्याच्यामध्ये पुरुष आहेत. त्या करोडो पुरुषांचे सगळ्यांचे डीएनए टेस्ट करायचं म्हणलं तर 800 वर्ष लागतात. किती लागतात? 800 वर्ष. जगातील सगळ्या पुरुषांची जर डीएनए टेस्ट करायची असेल तर 800 वर्ष लागतील. आणि
800 वर्ष एवढं एवढं तपासणी केल्यानंतर, डीएनए टेस्ट केल्यानंतर सुद्धा काय होईल, त्यापैकी 200 पुरुष जगामध्ये असे भेटतील की ज्यांचे डीएनए जवळपास सारखेच आहेत. पण आता त्या 200 पैकी नेमके कोणते आपले पिताजी ते कसं ओळखायचं? शेवटी कोणाला विचारावं लागेल? आईला. आईला. हा, आईलाच विचारावं लागेल, कारण त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. नाही. आणि 800 वर्षापर्यंत कोणी जिवंत राहील का? ते नाही. जिवंत राहणे हा अगोदर त्याच्या पिढ्यानपिढ्या संपून जाते, तरी पण त्याच्या पप्पांचे मेळ कधी लागणार नाही, ओळख पटणार नाही. म्हणून अशा गोष्टींना आपल्याला आईवर विश्वास ठेवून स्वीकार कराव्या लागतात. तर त्याचप्रमाणे वेदात जे आहेत ते आपल्या आईप्रमाणे म्हटले आहेत, जे वैदिक शास्त्र आहेत ते आईप्रमाणे आहे. आणि भगवंत कोण आहेत? आपले वडील आहेत. तर आपल्याला आपल्या वडिलांबद्दल जाणायचं असेल तर कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे आपण? आईवरती. तर आपले वैदिक शास्त्र जे आहेत, ग्रंथ आहेत, भगवद्गीता, भागवतम आणि वैदिक ग्रंथ, ती काय आहेत? आईप्रमाणे आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये सांगितलेलं की भगवंत तुमचे पिताजी आहेत आणि तुम्ही एक आत्मा, तुम्ही त्यांचा अंश आहे आणि तुम्ही त्यांची सेवा केल्याशिवाय सुखी राहू शकत नाही. तुमच्या सगळ्या दुःखांचं एकच कारण आहे की भगवंताला तुम्ही विसरले, तुमच्या वडिलाला, जे प्रेमळ वडील आहेत त्यांना विसरले. ते तुमच्यावरती खूप प्रेम करतात आणि तुम्ही तुमच्या भगवंताला विसरले, तुमच्या स्वरूपाला विसरले, की आपण भगवंताचे सेवक आहोत हे विसरले. तर हे जाणणे आवश्यक आहे. तर ते शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. ते आई आहेत, आपल्या आईप्रमाणे सांगतात. ठीक आहे. तर आत्म्याला आपण मानवीय किती प्रयोग केले तर प्रायोगिक ज्ञानानुसार त्याला आपण जाणू शकत नाही. बरोबर आहे. ते अशक्य हो. आहे. आपण, कारण आत्मा इतका सूक्ष्म आहे आणि तो चेतन वस्तू आहे, तो भौतिक नाहीये. तर चेतन वस्तूला आपण काही भौतिक प्रयोगाद्वारे किंवा भौतिक यंत्राद्वारे जाणू शकत नाही. बरोबर आहे ना? आपण हो. चष्म्याद्वारे गाणे ऐकू शकतो का कानामध्ये? नाही. हेडफोनद्वारे आपण बघू शकतो का? फोटो काढू शकतो का हेडफोनद्वारे? किंवा हेडफोन मधून बघू शकतो का? नाही. ज्यासाठी जे साधन आहे त्या त्या साधनातून तेच करता येते ना, बरोबर आहे की नाही? तर ही जी साधनं जसे सूक्ष्मदर्शी यंत्र वगैरे सगळे जे बनवलेले आहेत, ते काय भौतिक गोष्टीसाठी, हा ना, भौतिक गोष्टी बघण्यासाठीच बनवलेले आहेत. तर त्या भौतिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी, तर त्यातून चेतन वस्तू कशी काय दिसेल? कारण आत्मा म्हणजे चेतना आहे आणि चेतन आहे. तर आत्म्याला आपण हे भौतिक यंत्राद्वारे, भौतिक प्रयोगाद्वारे त्याला सिद्ध करू शकत नाही किंवा त्याला बघू शकत नाही. बरोबर आहे. हो. आणि हे वैदिक विधान आहे, तर वैदिक शास्त्रामध्ये प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे. एक 200% 300% खरा आहे. त्यामध्ये काहीच चुकीचं नाही, त्यामध्ये काहीच खोटं नाही. त्याला काही सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही, ते सिद्धच आहे, कारण ते भगवंतापासून आलेलं ते ज्ञान. तर त्यामध्ये काही चुकीचं असूच शकत नाही, त्यामध्ये काही खोटं हे असू शकत नाही. ठीक आहे. तर शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात, की जसं शरीर काय होते आपण बघतो की ते पहिल्यांदा जन्म होतो, मग बालपण, मग तरुणावस्था, मग मग प्रौढावस्था, मग वृद्धावस्था आणि मग मृत्यू. आणि असे जे होतात मुलं बाळ वगैरे बाकीच्या ज्या अवस्था होतात शरीरामध्ये, तर त्या अवस्था आत्म्यामध्ये आढळत नाहीत. शरीर हे बदलत राहते. बघतो ना आपण शरीरामध्ये काही ना काही बदल सतत होत राहतात, पण आत्म्यामध्ये तसे बदल होत नाहीत. नाही. आत्मा अपरिवर्तनीय आहे आणि तो अमर्यादित परमात्मा, परमात्म्याची शक्ती अमर्यादित आहे, असीमित आहे. तर त्यांच्या तुलनेत सूक्ष्म आहे, एकदम छोटासा आहे, एकदम तुच्छ आहे, सूक्ष्म आहे, अनुरूप आहे आत्मा जो आहे तो. ठीक आहे. परमात्मा हा अमर्यादित आहे, अनंत आहे. पण आत्मा हा मर्यादित आणि सूक्ष्म रूप आहे. तोच आपल्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये फरक आहे. नाही तर आत्म्याचे जे, परमात्म्याचे जे गुण आहेत, जे गुणधर्म आहेत, तेच आत्म्याचे सुद्धा आहेत. फक्त आत्मा जो आहे तो मर्यादित आणि सूक्ष्म आहे, अणुपेक्षाही छोटा आहे. परमात्मा अमर्यादित आहे. ठीक आहे. म्हणून जो अपरिवर्तनीय, जो सूक्ष्म जीवात्मा आहे, परमात्म्याशिवाय पुरुषोत्तम श्री भगवंताशी त्याची कधीच बरोबरी करू शकत नाही. भगवंताची किंवा परमात्म्याची बरोबरी हा इतका छोटासा आत्मा कधीच करू शकत नाही. नाही. कारण भगवंत अमर्यादित, असीमित आहेत, म्हणून त्यांची बरोबरी नाही करू शकत.
तर आत्म्याच्या स्थायीत. म्हणून काही लोक म्हणतात आपण पण भगवंत होऊ शकतो. नाही, आपण कधी भगवंत होऊ शकत नाही. नाही. ठीक आहे. आत्म्याच्या हो. स्थायित्वाची कल्पना आता बघा, तर आत्मा जो स्थायी आहे याचा ही कल्पना दृढ करण्यासाठी काय केलं, वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी याचं सांगितलेलं आहे की आत्मा हा स्थायी आहे, तो अपरिवर्तनीय. आता आपण मागच्याच किती श्लोकामध्ये आला आहे का नाही, आत्मा अपरिवर्तनीय, बदलत नाही, त्याला मारू जाऊ शकत नाही, त्याला कापल्या जाऊ शकत नाही, त्याला आगीने जाळल्या जाऊ शकत नाही, पाण्यामध्ये त्याला पाण्याने त्याला ओलं केलं जाऊ शकत नाही, त्याला हवेने सुकवल्या जाऊ शकत नाही, असं काय काय सांगितलेलं. तर ते वारंवार वारंवार तेच का सांगायले, कारण कोणती गोष्ट वारंवार जर सांगितली व्यवस्थितरित्या तर आपण तिला बरोबर थोडं चांगल्या प्रकारे जाणू शकतो, समजू शकतो आणि अचूकपणे ते लक्षात पण राहते वारंवार. म्हणून शास्त्रामध्ये पुन्हा पुन्हा तेच सांगतात की तुम्ही शरीर नाही, काय आहे, तुम्ही आत्मा आहे. आपण आत्म्याच्या स्तरावर वागायला पाहिजे, शारीरिक स्तरावर वागायला नाही पाहिजे. म्हणून वारंवार वारंवार त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे. काय का नाही. जसं आपण कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे शिकायची असेल, लक्षात घ्यायची असली, तर आपण काय करतो, पुन्हा पुन्हा करतो ती गोष्ट, तेव्हा आपण शिकतो. सराव ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे का नाही, असं म्हणतात. तर परफेक्ट हो का नाही, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन बेटर. म्हणजे आपल्याला सराव काय करतो, मनुष्याला अजून चांगलं बनवतो, अजून अजून प्रावीण्य त्यामध्ये आपण हासिल करतो. बरोबर आहे. म्हणून कोणत्याही हो. गोष्टी सराव करणं गरजेचं आहे, त्याचं पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. म्हणून कोणती गोष्ट पुनरावृत्ती केली तर आपण त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करू शकतो. कोणतीही गोष्ट असो, आपण जी गोष्ट जितक्या वेळा कराल, अनुभव, म्हणून तर आजकाल कुठेही जा तुम्ही अनुभव विचारतात, किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला, कारण जितक्या वेळा आपण ती गोष्ट जास्त वेळा करणार तेवढं त्यामध्ये आपल्याला प्रावीण्य प्राप्त होईल. बरोबर की नाही. हो. असं आहे. म्हणून तर त्यामुळे मग इथे हे ज्ञान हे परत परत सगळ्या शास्त्रांमध्ये, वैदिक ग्रंथामध्ये परत परत सांगितलेलं आहे, ताकी लोकांना ते चांगल्या प्रकारे समजावं आणि त्यांच्या मनामध्ये रुजून ते त्या स्तरावर वागायला लागावं म्हणून. तर चला आता आपण पुढचा श्लोक बघूया. अथ चैनम नित्यजा तम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैनम शोचितुम अर्हसि. अथ अथ चैनम चैनम नित्यजा नित्यजा तम तम नित्यम नित्यम वा वा मन्यसे मन्यसि मृतम मृतं तथापि तथापि त्वं तं महाबाहो महाबाहो नैनम नैनं शोचितुम शोचितुम् अर्हसि. अर्हसि. वाचा आता अर्थ आणि तात्पर्य. तथापि जरी तुला वाटते की आत्मा किंवा जीवनाची लक्षणे ही नित्य जन्मतो आणि नित्य मृत्यू होतो, तरी तो महाबाहू तू शोक करणे योग्य नाही. हम्म तात्पर्य: बौद्धांप्रमाणेच नेहमी तत्वज्ञानी लोकांचा एक वर्ग आहे, जो शरीरा व्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही. असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता सांगितली तेव्हाच अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकलायक व वैभाषिक म्हणून जाणले जात होते. अशा तत्ववेत्त्यांचे प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात. आधुनिक जडव्याधी वैज्ञानिक तसेच जडव्याधी तत्वज्ञानीही याप्रमाणे प्रतिपादन करतात. अशा मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वाचे सम समीकरण संमिश्रण. संमिश्रण. संमिश्रण आहे आणि भौतिक व रासायनिक मूलतत्वाच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात. मनुष्यशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे. सद्य स्थितीत याच तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोल कल्पित धर्म. कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहे. असे हे कपोलकल्पित धर्म शून्यवादी, अभक्त, भौतिक पथावरही आधारित आहेत. वैभाषिक
तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. रसायनांचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करत नाही किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवित नाही. उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि भौतिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रासायनिक वाया घालविली जातात. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबर तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीला अनुरूप जीवात्म्याबद्दलचा वैदिक निष्कर्ष निष्कर्ष. अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही, तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जड द्रव्यापासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत, या अर्थी अशा घटनाबद्दल दुःखी होण्याची आवश्यकताच नाही. आत्म्याला पुनर्जन्मात नसतात तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. पण त्याच वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला व्यंगपूर्वक महाबाहो म्हणून संबोधले, कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. शास्त्रीय या नात्याने अर्जुन वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि त्याचे पालन करणेच त्याला योग्य होते. अतिशय सुंदर श्लोक आहे बघा. तर आता हा श्लोकामध्ये ज्या लोकांचं आत्म्यावरती विश्वास नाहीये किंवा जे लोक आत्मा, भगवंत, वैदिक शास्त्र ग्रंथ यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी मुद्दामून भगवंतांनी सांगितलेला आहे. अतिशय सुंदर श्लोक आहे. तर भगवंत म्हणतात की अर्जुनाला, ठीक आहे, तुला जर विश्वास नसेल आत्म्यावर, तुला जर वाटत असेल की आत्मा पण काय होतो, हा जसा हे काही प्रत्येक वेळा खूप वेळा जन्म घेतो आणि मरतो सुद्धा असं. आता मी तर सांगितलं की मरत नाही, आत्म्याला नष्ट केलं जाऊ शकत नाही. नाही. पण तरी पण तुला जर वाटत असेल की आत्मा कधी नष्ट होत, आत्मा नावाचं काही आहेच नाही, हे शरीरामध्येच कधीतरी जीवित लक्षण जिवंत होते, ते सोबत आले की कोणी आणि मग परत मरून पण जाते, असं जर वाटत असेल तरी शोक करण्याचं काही कारण नाही. आता कसं सांगतात बघा. तर जसे बौद्ध धर्मामध्ये बौद्ध जे लोक आहेत, बौद्ध जे आहेत, गौतम बुद्धाचे जे फॉलोअर आहेत भगवान बुद्धांचे, तर जे भगवान बुद्ध आहेत ते सुद्धा भगवंताचे अवतार आहेत, तर त्यांचा आपण आदर केला पाहिजे. परंतु त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याचा आपण स्वीकार करायला नाही पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी काय होत होतं की काही ब्राह्मण होते तर त्यांनी वैदिक ग्रंथाचा दुरुपयोग चालू केला होता. वैदिक ग्रंथाच्या नावावर ते बलीच्या नावाखाली खूप सारे असंख्य जे निर्दोष प्राणी होते त्यांची हत्या करून त्यांना खाऊ लागले ते. ठीक आहे, निर्दोष हत्या करून त्यांच्या बळीच्या नावावरती त्यांना शास्त्रांचा पूर्ण दुरुपयोग चालवला होता. तर तो दुरुपयोग जो आहे शास्त्रांचा तो थांबवणे गरजेचं होतं आणि इतर कोणाचं ते ऐकत नव्हते. म्हणून भगवंतांनी स्वतः भगवान बुद्धाच्या स्वरूपामध्ये त्यांनी अवतार घेतला आणि त्यांनी काय सांगितलं, वैदिक शास्त्रच खोटे आहेत, त्याच्यामध्ये काही सांगितलेलं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि अहिंसा परमो धर्म, त्यांनी काय सांगितलं, अहिंसावरती विश्वास ठेवा, हिंसा करणे पूर्णतः चुकीचं आहे, शास्त्रांचं काही तुम्ही पालन करू नका. तर त्यांनी शास्त्रावरचा, पहिले लोक निगेटिव्ह मध्ये गेले होते, मायनस वजामध्ये गेले होते, म्हणजे ते एवढे वाईट झाले होते तर त्यांना वाटलं पहिले यांना माणूस बनवू, नंतर मग त्यांचा भगवंत भक्त वगैरे वगैरे ते त्यांची लायकीच नाही त्यांना हे समजण्याची. तर भगवंतांनी म्हणलं यांना पहिले माणसाच्या लेवलवर तर आणू. जानवर बनले होते ते, भगवंताच्या भक्तीच्या नावावरती जानवरासारखे कृत्य करत होते, इतर प्राण्यांना त्यांना निर्घुण हत्या करत होते त्यांच्या, आणि त्याला भक्तीचं नाव देत होते. त्याला कशाचं नाव देत होते, भक्तीचं नाव देत होते, आणि त्याला कर्मकांडी लोक झाले होते. म्हणून मग त्यांनी शास्त्रांनाच नकारलं, कोणी भगवान बुद्धांनी. तर ते त्या काळी गरजेचं होतं म्हणून त्यांनी तसं केलं, पण ते आजच्या काळी गरजेचं नाहीये. तर आपण आपल्याकडे जर उच्च ज्ञान उपलब्ध असेल तर ते आपण, आणि भगवान श्रीकृष्णांचाच अवतार, श्रीकृष्णांनीच काय केलं, त्यांच्यापासूनच बुद्ध अवतार आलेला आहे. तर भगवान स्वतः कृष्ण सांगतात भगवद्गीता भागवतम, तर आपण त्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे की जे भगवान बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलं त्यावरती ठेवायला पाहिजे, कोणाकडे ठेवायला पाहिजे. जसं बघा, काय स्वतः सपोज प्रधानमंत्री मोदी येतं,
तर त्यांचा एक सेक्रेटरी त्यांना तुम्हाला काहीतरी एक काहीतरी गोष्ट सांगितली आणि नंतर त्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं तुम्हाला आणि नंतर प्रधानमंत्रीजी मोदीजी स्वतः आले आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की नाही नाही ते चुकीचं आहे, मी जे सांगतो ते बरोबर आहे. तर कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे आपण, मोदीजीवरची की त्यांच्या सेक्रेटरीवरती? मोदीवर. मोदीजीवरती, बरोबर ना? तसंच मग पूर्वी जे आहेत वेगवेगळे अवतार आहे भगवंताचे, वेगवेगळे अंशरूपी आहेत, शक्ती आहेत त्यांचे. तर त्यांनी जे सांगितलं त्यांच्यापेक्षा सर्वोच्च ज्ञान आहे. भगवंतांनी जे सांगितलं ते सर्वोच्च ज्ञान आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये सांगितलेलं आहे ते सर्वोच्च ज्ञान आहे. आपण त्या ज्ञानाचं ग्रहण केलं पाहिजे, त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. तर काही लोक जे असतात ते की शरीर सोडून आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतच नाही. ते म्हणतात आत्मा गित्मा काय नाही आहे, तर मग दाखवा, कुठे दिसते का आम्हाला आत्मा? दाखवा, आमच्या डोळ्यांतर दिसत नाही, याचा अर्थ आत्मा नाही. आम्हाला जे जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही असं म्हणतात ते. पण बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला दिसत नाही, याचा अर्थ त्या नाहीत का? भावना दिसतात का आपल्याला? नाही. बुद्धी दिसते का आपल्याला? नाही. नाही. मन दिसते का आपल्याला? नाही. हवा दिसते का आपल्याला? नाही. याचा अर्थ ती नाही का? काही फुलाचा सुगंध येतो, तो सुगंध दिसतो का आपल्याला? नाही. नाही. परंतु काही काही गोष्टी अनुभवायच्या असतात. सगळ्याच गोष्टी दिसतात असे नाही. स्वतःचा चेहरा पण दिसत नाही, याचा अर्थ चेहरा अस्तित्वात नाही का? नाही. अंधारात तर काहीच दिसत नाही, याचा अर्थ सगळं संपलं का? नाही. जर कोणी आंधळा झाला तर याचा अर्थ सगळी दुनिया संपली का, नष्ट झाली का? नाही. नाही. तर तो मूर्खपणा आहे. जे दिसते त्यावरती विश्वास ठेवायचा, असं तो मूर्खपणा आहे. कारण बघा, मांजरीला पण आपण मांजरीला माहिती आहे, मांजर काय करते? डोळे मिटते दूध पितानी, तिला वाटते मग मला कोणी पाहणार नाही, मी डोळे मिटले म्हणजे सगळ्यांचे डोळे मिटले असं वाटते. पण ते काय, तिने डोळे मिटले याचा अर्थ ती दिसत नाही का कोणाला? दिसते. ती सगळ्यांना दिसते, पण ती मूर्खपणा आहे मांजरीचा. तशीच असे काही मूर्ख लोक करतात है ना, की ते म्हणतात आम्हाला दिसत नाही, याचा अर्थ आत्मा नाही. ठीक आहे नाही, पण अनुभव घेऊ शकतो ना आपण. आणि शहामृग सुद्धा तुम्हाला माहिती काय, तो पळतो पळतो आणि त्याच्या मागे जर एखादा शत्रू लागला, तो काय करतो माहितीये का? त्याचं डोकं जे वाळूमध्ये खुपसून खुपसून टाकतो. त्याला वाटते माझं डोकं आतमध्ये गेलं की म्हणजे मग मला काही खतरा नाही, हा माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. आणि डोकं आतमध्ये गेलं पण तू सगळा बाहेर आहे ना, बाहेर तो येऊन त्याला शिकार पण करून टाकतात मग त्याचे, आहे का नाही? तर हो. काही काही लोक तसे असतात, म्हणतात अरे हे कोण वैदिक ज्ञान इतकं सांगितलं, हे सांगतं, हे नियम ते नियम कोण करत बसव, त्याच्यापेक्षा म्हणायचं हे सगळं खोटे आणि काहीच खरं नाही आणि काही करायचं नाही, बस खाओ पिओ मजे करो, असं आहे. ते काय करतात आपल्या याच्यातून, पण त्यातून समस्या सॉल्व्ह होते का? त्यातून जन्म नाही. मृत्यू जरा व्याधी या चक्रातून सुटकारा मिळते का? नाही. त्यातून आपल्या जीवनामध्ये आपण जे वेगवेगळे दुःख भोगत आहे त्यांचा नाश होतो का? नाही. नाही. तर ते मूर्खपणाचं लक्षण आहे, ते अज्ञानी लोक आहेत, त्यांना ज्ञान नाहीये की हे. तर त्यामुळे अशा लोकांच्या प्रभावामध्ये आपण यायला नको आहे. ठीक नाही. आहे. आणि बघा, तर आता या ठिकाणी तर ते असे भगवान श्रीकृष्ण जेव्हा भगवद्गीता सांगितले तेव्हाही त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे काही लोक होते, जे आत्म्यावरती वगैरे भगवंतावरती विश्वास करत नव्हती, आहे का नाही? तर आपण बघतो, तर या ठिकाणी सांगतात की असं काही तत्व होते. असे जे तत्ववेत्ते असतात ते नावाचेच मूर्ख तत्ववेत्ते असतात. कशाचे तत्ववेत्ते त्यांना काही माहितच नसते, स्वतःच काहीतरी तत्वज्ञान बनवतात. तर असे लोक काय म्हणतात की काय झालं, की काहीतरी प्रयोग झाला असावा आणि त्या ठिकाणी काय झालं, पाणी पृथ्वी सगळं एकत्र आलं आणि तिथून हे शरीर तयार झालं आणि मग आपोआपच तयार झालं म्हणतात. आणि आपोआप तयार होऊन काय झालं, तिच्यात एक एक क्षण असा आला की त्याच्यात जीवन निर्माण झालं. पाण्यात पहिले जीवनच नव्हतं म्हणले, त्याच्यात पाण्यात एक दिवस जीवन, छोटासा सूक्ष्म जीव तयार झाला. मग तो जीवापासून थोडासा मोठा झाला, मग मोठा करता करता तो अजून विकसित झाला, असं म्हणले ते. असं त्यांचं काही तत्व, त्याचं प्रतिपादन आहे. परंतु मला सांगा, या जगामध्ये कोणती एक तरी गोष्ट आहे का, एक तरी गोष्ट सांगा जी आपोआप होते? आपल्या घरामध्ये चपाती पण येते, ती आपोआप आली का? जेवणामध्ये आपल्या चपाती आहे ती नाही. आपोआप आली का? बघा, ताटामध्ये चपाती आहे ती कोणीतरी वाढली, त्याच्या अगोदर कोणीतरी ती काय केलं, तिला लाटलं, तिला शेकलं, त्याच्या अगोदर ते पीठ होतं, त्याला त्याला मळलं, आहे की नाही? आणि ते पीठ करण्यासाठी कोणीतरी गहू चक्कीमध्ये नेले, तिचं त्यात पीठ करून आलं गहू, त्यासाठी त्या शेतकऱ्यानं काय काय केलं, शेतीची एवढी हजामत केली, शेतीची मशागत केली पूर्ण त्याने, आहे की नाही? बरोबर आहे ना? पूर्ण मशागत केली शेतीची आणि त्याने नांगरलं शेतीला, परत अजून त्याला
काय काय केलं, त्यानंतर बीज टाकले, त्याला पाणी दिलं आणि एवढं करून मग त्याला शेवटी सोंगणी केली, त्याला कापून वगैरे त्याला मग काढलं थ्रेशरमधून. तेव्हा कुठं ते गहू आले आणि त्याच्यानंतर मग ती चपाती कुठं बनली आणि ती ताटामध्ये आली. तर बघा ती एका चपातीमध्ये मागे एवढी मोठी मेहनत आणि एवढं मोठे लोकांची त्यामध्ये योगदान आहे. तर एक चपातीसाठी एवढं करावं लागतं. ती इतकी मोठी दुनिया आहे, इतकी सुंदर दुनिया आहे, तर ती आपोआप येऊ शकते का? हं? नाही. इतके वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू आहेत, इतके सगळे प्राणी आहेत, ते आपोआप त्यांचं अस्तित्व येऊ शकते का? नाही. नाही. पण काही तत्वज्ञानी, मूर्ख तत्वज्ञानी म्हणतात, की आपोआप आलं सगळं. सुरुवात झाली अशी. असं काही होत नाही. ठीक आहे. जे डार्विनचा सिद्धांत आहे, तो सगळ्या जगामध्ये आता त्याला काढून टाकलेला आहे. पण आपल्या भारतामध्ये अजूनही चालू आहे. सगळ्या जगामध्ये त्याला सगळ्या जगांना कळालं, की ते सगळं काही खोटं होतं. त्याचं त्यानं मनानेच लावलं होतं, की असं होते आणि तसं होते. त्याने काही सांगितलं होतं. तो म्हटला, "या घोड्याला काही खायला काही मिळत नव्हतं खाली. दुष्काळ पडला होता म्हणून तो खायला मिळेना म्हणून मग काय केलं त्यानं मान वरती केला आणि त्याचं काय झालं वरचं खाण्यासाठी तो काय बनला? जिराफ बनला. आता आपण मान वरती करून ठेवली तर आपली मान मोठी होणार आहे का? नाही. नाही ना. आणि तो म्हणला काही प्राण्यांना जीवावर आलं ते पाडवून पडत गेले मग त्यांना पंख पण आले. त्यांचे 2 पाय पंखामध्ये त्यांना पंख आले. तर आपण लोक आता कित्येक लोक आपण बिल्डिंगवरून उड्या मारून मरतात. किती वर्षापासून हजारो वर्षापासून बिल्डिंगवरून उड्या मारून मरत आहेत लोक. है ना? पण आपल्याला पंख आले का अजून? नाही. नाही, नाही आले ना पंख. तर ते म्हणतात, की ते डार्विन म्हणतो, की काय की का असं कोणी केलं अशा बऱ्याच वर्ष उड्या उड्या मारल्या कोणी तर एक दिवस सगळ्यांना पंख येतील. आले का आपल्याला आतावर हजारो वर्ष झाले. आले का पंख कोणाला? नाही. नाही. परत अजून ते काय म्हणतात एक दिवस ते अस्वल होता मोठा. काय झालं त्याला जमिनीवर काहीतरी खायला मिळेना मग तो पाण्यात गेला. पाण्यात गेला आणि पाण्यात गेला मग त्याला पाण्यातच त्याला खायला भेटू लागलं. मग पाण्यात राहिला आणि तो व्हेल मासा बनला. तो अस्वल मासा बनला म्हणते. आता अस्वलापासून मासा कसा बनेल? आहे का नाही मूर्खपणा? हो. अस्वल जमिनीवर राहतो. तो नाकाने, फुफ्फुसाने श्वास घेतो आणि जो मासा असतो त्याला फिन्स असतात. म्हणजे फिन्स पुढे जाण्यासाठी असतात आणि त्याला गिल्समधून तो श्वास घेतो. गिल्सला आता मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. त्याला कल्ले का काहीतरी असंच म्हणतात काहीतरी माहिती नाही. ठीक आहे. त्यातून तो श्वास घेतो. तर बघा त्याचं श्वासोश्वास घेण्याची पूर्ण अवयवच वेगळा आहे, त्याची पद्धत वेगळी आहे आणि त्या अस्वलाची वेगळी. तर त्या अस्वलाचं फुफ्फुस कसं काय गिल्समध्ये कन्व्हर्ट झालं? होऊ शकते का असं हे? नाही. नाही होऊ शकत. तर ते आणि अशी थेअरी तर डार्विननी सांगितली आणि लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि ते म्हणतात भगवंताचं अस्तित्वच नाहीये. कारण भगवंत का नकोय लोकांना? कारण भगवंत आले की मग त्यांचे काय आले? नियम आले, भक्ती आली. तर लोकांना नियम पाहिजे नाही. त्यांना काही पण पाप करण्याची ते अधीन झालेले आहेत. त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाप करायचे आहेत. त्यांना मांस-मटण खायचंय, त्यांना एखाद्या स्त्रीच्या अधीन अफेअर्स वगैरे करायचे खूप सारे. म्हणजे अनैतिक संबंध वगैरे ठेवायचे वेगवेगळ्या स्त्रियांसोबत. दारू पियायचं, सट्टा, जुगार खेळायचे, वेगवेगळ्या नशा करायच्या. तर भगवंत हे 4 नियम तर म्हणतात करू नका. मग त्यांचा मेनूच कॅन्सल होऊन जातो. बरोबर की नाही? म्हणून बरेच लोकं काय करतात म्हणून भगवंताचं अस्तित्वच नाकारतात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. बासुरी. आहे की नाही वैसा. त्यामुळे बासुरीवाल्याला ते नकारतात. बासुरीवाले कृष्ण म्हणतात नकोच आम्हाला. आहे का नाही? आणि लोकांना काय हो. पाहिजे आजकाल लक्ष्मी पाहिजे पण नारायण नाही पाहिजे. नाही. हां, त्यांची धन संपत्ती पाहिजे. भगवंताचं सगळं मान्य, सगळं द्या आम्हाला. मजा करतो आम्ही धन संपत्तीवर. भगवंत नको. अरे पण लक्ष्मी पतिव्रता आहेत त्या. त्या आपल्या पतीला सोडून कशा काय येतील? आहे का नाही? हो. लोक लोकं आरती पण भगवंताची आरती पण करताना काय म्हणतात? आहे की नाही? सुख संपत्ती घरावे, कष्ट मिटे तन का. सुख संपत्ती घरावे, कष्ट मिटे तन का. अरे भगवंताला पण मेनू घेऊन जातात. ते का ते Amazon आहे का? ऑर्डरची तुमची लिस्ट घेऊन जायला. आहे ना? ऑर्डर सप्लायर आहे का? भगवंत आपले नोकर आहेत का? का काही त्यांनी चालू केला नाही. धंदा, काही बिझनेस? आम्ही लिस्ट घेऊन येतो तुमच्याकडे, आमची लिस्ट पूर्ण करा. पूर्ण केली तर तुम्ही आहात. पूर्ण केली तुम्हाला एक नारळ फोडील, त्याच्यातलं पण आम्हीच खाऊन घेईल ते. आहे का नाही? पाणी पण आम्हीच पिऊन टाकील. बरोबर की नाही? नाही पूर्ण केली तर आम्ही म्हणेल भगवंताचं अस्तित्व नाही, भगवंत नाहीत, भगवंत मेले. असं याला काही कुठं भक्ती म्हणतात का?
नाही. नाही तर अशी लोक झाले आजकाल, कष्ट मिटे तनका आणि सुख संपत्ती करावे. अरे बाबा तुने केलं काय भगवंतासाठी? कष्ट मिटे तनका आणि सुख संपत्ती करावे. लक्ष्मी पाहिजे तुम्हाला, भगवंत पाहिजेत नाही तर असं बघ. त्यामुळे आणि भगवंताची शक्ती जी आहे, भगवंताची शक्ती पाहिजे. तर रावणाला पण जसं काय पाहिजे होतं, सीता पाहिजे होती, पण रामजी पाहिजे नव्हती. नव्हती. तर शेवटी काय झाला त्याचा? नाश. नाश झाला. तर तसंच जर आपल्याला पण जर फक्त भगवंताची शक्ती पाहिजे असली आणि भगवंताच्या फक्त जे सुख सुविधा भगवंतांनी उत्पन्न केल्या त्याचा जर उपभोग घ्यायचा असेल आणि भगवंत नसतील, भगवंत पाहिजेत नसतील किंवा भगवंताची भक्ती पाहिजेत नसेल, तर आपल्याला पण शेवटी काय होणार? नाश. नाश होणार, नायनाट होणार. म्हणून आपण भगवंताचा स्वीकार केला पाहिजे. ठीक आहे. ते खूप महत्वाचं आहे, ते यामध्ये सांगितलेलं आहे. तर अतिशय सुंदर प्रकारे सांगतात. तर आपण भगवंताच्या शक्तीच्या मागेने भगवंताकडे जर गेलो तर भगवंताची शक्ती कुठे जाणार आहे? भगवंताच्या सोबतच राहते भगवंताची शक्ती. तर ते तर आपोआप आपल्याला भेटून जातील बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण आपण भगवंताच्या मागे लागायला पाहिजे, भगवंताचा स्वीकार केला पाहिजे, भगवंतावर प्रेम करायला शिकायला पाहिजे. त्यांच्या शक्तीवरती नाही, त्यांच्या धनसंपत्तीवरती नाही. बघा आता एखादे अंबानी जी आहेत, जर कोणी त्यांची जी संपत्ती आहे तीच त्यांच्या लुटायच्या मागे आणि त्याच्यावरच तो डोळा आहे त्यांचा संपत्तीवरती, आणि ते त्यांच्या खूप मागे लागतात, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, ती संपत्ती लुटायचा प्रयत्न करतात. पण आणि अंबानींना सगळं माहिती आहे, तर तशा व्यक्तीला ते कधी जवळ येऊ देतील का? तशा व्यक्तीला कधी भाव देतील का? नाही. पण जर एखादा व्यक्ती जे अंबानी जे आहे त्यांचा जवळचा मित्र बनण्याची गरज आहे आणि त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. त्यांच्यावरती खरंच खूप प्रेम करतो. तर ते त्याला जवळ येऊ देतील की नाही? येऊ देतील. येऊ देतील. आणि जवळ येऊन काय करतील ते? त्याला सगळ्या सुख-सुविधा सुद्धा देतील. देतील. कारण त्यांच्या मित्राला ते गरीब राहू देतील का? त्याला झोपडीत राहू देतील का? नाही. त्याला बंगला, कार, त्याला चांगलं खायला प्यायला सगळ्या गोष्टी ते देतील. आहे की नाही? कारण त्यांचा मित्र म्हणजे त्यांच्या बरोबरीचा पण असायला पाहिजे ना तो. हो. म्हणून त्याला धन संपत्ती सगळ्या सुख सुविधा ते न मागता देतील, त्याला मागण्याची पण आवश्यकता पडणार नाही. नाही. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे. भगवंताची आपण भक्तीमध्ये जुडायला पाहिजे. म्हणजे धन संपत्ती सुख सुविधेसाठी नाही जुडायला पाहिजे भगवंताच्या भक्तीत, पण आपण जर जुडलो तर त्या सगळ्या गोष्टी आपोआप भेटतात. जेवढ्या आपल्या आवश्यकता आहेत तेवढ्या पूर्ण भगवंत न मागता करतात. त्यांना काही सांगण्याची गरज नाही. नाही. म्हणून आपण भगवंताच्या भक्तीमध्ये जोडलं तर सगळीकडून फायदा आहे. भौतिक दृष्टिकोनातून आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आहे. कोणताही दृष्टिकोन बघा तुम्ही, फायदाच फायदा आहे. भक्तीमध्ये कोणताच तोटा नाही. फक्त आपलं आपण एकच गोष्ट सुटेल आपल्याला जी भेटणार नाही. कोणती सांगू? हो. भगवंताची भक्ती केली तर फक्त एकच गोष्ट आपल्या हातातून सुटून जाईल आणि जी भेटणार नाही ती म्हणजे आपले दुःख. काय? दुःख. आपले दुःख. तर दुःख पाहिजे का तुम्हाला? ठेवायचे का दुःख जवळ? नाही. नाही. जर नसतील पाहिजे तर मग भगवंताची भक्ती करायला पाहिजे आपण. तर दुःख आपल्या हातातून सुटून जातील, आपोआप नष्ट होतील. तर ते खूप अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. तर पुढे बघा की काही लोक म्हणतात मग हे असंच भौतिक संयोग झाला काही पदार्थांचा आणि त्या पदार्थांमध्ये काय झालं काही वेळाने मग त्याच्यामध्ये जीवन उत्पन्न झालं आणि त्यातून असं आपण आलो आणि मृत्यूनंतर परत जीवन पण नष्ट होते आणि भौतिक पदार्थ सुद्धा नष्ट होते. ते म्हणतात भौतिक जे वेगवेगळे रसायन आहेत, जे मूल तत्व आहेत, पृथ्वी, वायू, आकाश, जल, याच्यापासूनच हे शरीर बनलं आणि त्याच्यामध्ये याच्यातच जीवन आहे आणि ते नष्ट झालं की जीवन पण नष्ट होते असं ते म्हणतात. ठीक आहे. आणि एका विशिष्ट काळी त्याच्यामध्ये काय होतात, जीवनाची लक्षणे प्रकट होतात. तर मानुष्यशास्त्र जे आहेत याच तत्वज्ञानावर आधारित आहे. तरी आताच्या स्थितीमध्ये खूप सारे असे लोक आहेत असे म्हणणारे की काय नाही, हे शरीरच आपण आहोत, आत्मा वगैरे काय नसते, कोण पाहिला आत्मा, मृत्यूनंतर काय नाही, मृत्यूनंतर सगळं संपलं. हे की नाही, ईट ड्रिंक अँड बी मेरी, मस्त खाओ पिओ, लग्न करा, मजे करा, सगळ्या गोष्टी असं सांगतात सगळेजण. तर तुम्हाला काय आत्मा वगैरे काय नसते, कुठं मंदिरात इंदिरात काय नाही जायचं, मस्त जे खायचं ते खायचं, मनात आलं ते करायचं, असे सांगतात. असे धर्मप्रचारक खूप सारे आता तयार झालेले आहेत. खूप सारे असे साधू आहेत, पण ते साधू म्हणजे भोंदू आहेत. ते साधूच्या नावावरती ते काय आहेत बरेचसे
आपण बघतो काही साधू आहेत, फक्त त्यांच्या नावाला साधूचे कपडे घालतात, प्रवचन करतात आणि ते काय आहे त्यांचा स्वतःचा आत्म्यावर, भगवंतावर काही विश्वास नाहीत. लोकांना पण कशाचा प्रचार करतात, की आत्मा वगैरे काय नसते, धर्म काय नसते, फक्त तुम्ही चांगलं राहा, चांगलं वागा, सगळं चांगलं होईल बाई, आत्मा वगैरे भक्ती गिक्ती काही करण्याची गरज नाही असे सांगतात. पण ते लोक साधू नाहीत, ते साधू आहेत, साधू, भोंदू, हे की नाही. साधू म्हणजे काय, स्वार्थी आहेत ते. फक्त नाव कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी ते लोकांना, साध्या भोळ्या लोकांना फसवेगिरी करू आहेत, त्या चालू आहे त्यांची, आणि त्यांना फसवून काय करतात, त्यांचे पैसे लुटतात दक्षिणाच्या नावावरती. बरोबर आहे. तर अशा साधूंना, भोंदू साधूंवरती आपण विश्वास ठेवायला नाही पाहिजे. नाही पाहिजे. हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, बरेचसे असे लोक आहेत, आणि कपोल कल्पित म्हणजे मनानच तयार केलेले असे बरेच धर्म आहेत, शून्यवादी अभक्त आहेत, बौद्धिक पंथावरही आधारित आहेत, जे फक्त स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात, आणि स्वतःच्या बुद्धीत, त्यांची बुद्धीत सगळा कचरा भरलेला आहे. कचऱ्यावरच त्यांचा विश्वास असतो. तर वैभाषिक, आता इथे भगवंत सांगतात, ठीक आहे, तुझा वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे, त्या लोकांप्रमाणे जर तुझा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नसला तरी तुला शोक करण्याचं कारण नाही. कारण काय म्हणला तो, आता बघा, खूप सारे रसायनं असतात आपल्या घरामध्ये, तेल आहे, हे आहे, ते संपलं तर आपण रडायला लागतो का? नाही. ते दुसरं घेऊन येतो, संपून जाते, त्याच्यात काय दुसरं आणता येईल, दुसरं तयार करतात. इतके सगळे रसायनं संपतात, नवीन आणतात लोक आता, शिंपणारे वगैरे इतके सगळे. तर हे जर आपलं शरीर पूर्ण रसायनेच आहेत, तर मग ते संपलं, त्याच्यात दुःख करण्याचं काही कारण आहे का? नाही. नाही. शरीर जर रसायनच आहे, त्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण, शरीरात आत्मा नाही, ठीक आहे, मान्य केलं, शरीर रसायनाचंच आहे फक्त, ते भौतिक पदार्थापासून बनलेले, तर मग त्याच्यात काही दुःख करायचं. ते भौतिक पदार्थ होतं, रसायन होतं, आता नष्ट झालं, परत दुसरं रसायनापासून दुसरं शरीर कोणाचं तरी बनेल. तर असं आहे का नाही. तर आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात सुद्धा शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या टनच्या टन रसायन वाया घालवली जातात, आहे का नाही. किती मोठे बॉम्ब टाकले जातात. बरोबर. ते बॉम्ब कशापासून बनलेले आहेत? रसायनापासून बनलेले आहेत. तर शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी, त्यांना धडा शिकवण्यासाठी किती मोठे ॲटम बॉम्ब, किती गोळ्या, काय काय टाकलं जाते काय माहिती, है ना. तर इतके सगळे रसायन नष्ट होतात, तर कोणी त्याच्यावर शोक करत बसत नाही. ठीक आहे. तर काही काही तत्वज्ञानी म्हणतात, की शरीराच्या नाशासोबत आत्म्याचा सुद्धा नाश होतो. ठीक आहे. पण तसं खरं नाहीये. पण तरी जर मान्य जरी केलं आपण तसं, तर जीवात्म्याचा जे आहे, पण ते का, बघा, तर हे तसं तर खरं नाही, ते सगळं खोटं आहे, की तसं आत्मा, कारण आत्मा तर आहेच, आत्म्याचं अस्तित्व आहे, ते आता विज्ञानात सुद्धा स्वीकार करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. तर बरेचसे वैज्ञानिक आहेत ज्यांचा आत्म्यावरती विश्वास आहे, आणि त्यांनी सिद्ध सुद्धा केलेला आहे आत्मा कसा काय आहे. तर आत्म्याच्या अस्तित्वावरती विश्वास आपण ठेवायला पाहिजे. पण जर अर्जुनाने हा विश्वास ठेवला नाही, तरी सुद्धा त्याला काही शोक करण्याची काही गरज नाही. कारण आपण बघतो, या भौतिक पदार्थांपासून, रसायनापासून क्षणोक्षणी किती सगळे जीव उत्पन्न होत आहेत, आहे का नाही. कित्येक क्षणी किती सारे बालक जन्माला घेतात, किती सारे जनावर जन्माला येतात, किती सारे जीवजंतू जन्माला येतात आणि मरतात सुद्धा. आपण बघतो रात्री अंधार अंधार पडला की आपण बघतो संध्याकाळी काही काही कीटक जन्म सुद्धा घेतात, त्यांना पिल्ले सुद्धा होतात, त्यांच्या पिढ्यानपिढ्या होतात, आणि सकाळपर्यंत ते सगळं संपून पण जातात, मरून पण जातात. बरोबर आहे की नाही. हो. तर असे किती असंख्य जीव उत्पन्न सुद्धा होतात आणि नष्ट सुद्धा होतात. तर त्याच्यामध्ये दुःख होण्याची काही आवश्यकता नाही. नाही. तर अर्जुनाला भगवंत म्हणतात, की तुझा आत्म्यावर विश्वास असेल तर आत्मा तर कधी मरत नाही, मारला जाऊ शकत नाही, त्याला काहीच करता येत नाही, तर तरी शोक करण्याचं, तरी दुःख करण्याचं काही कारण नाही. तुझा जर आत्म्यावर विश्वास नसेल तर तरी सुद्धा काही दुःख करण्याचं कारण नाही. कारण हे भौतिक पदार्थापासून बनलेलं आहे, सगळं शरीर रसायनापासून बनलेलं आहे. तर काय करायचं, ते सोडून दे. त्याला ते तर नष्ट होते आणि परत बनते सुद्धा. असे कित्येक बनतात, कित्येक येतात, कित्येक जातात. तर त्याच्यात सुद्धा शोक करण्याचं काही दुःख नाही. आणि मग अर्जुन म्हणला होता, की मला तर पाप लागेल, मी या सगळ्यांना जर मारलं तर, गुरुजन आणि पितामह यांना सगळ्यांना मारलं तर. तर मग भगवंत म्हणले, जर आत्माच नाही तर मग पुनर्जन्म पण नाही. काही लोक म्हणतात मृत्यूनंतर संपते आत्म्याचं अस्तित्व, पुनर्जन्म वगैरे काय नसते. तर भगवंत म्हणतात, जर पुनर्जन्म नाही तर मग तुला तुला पुढच्या जन्मात पाप भोगण्याचं काही कारणच नाही, है ना. तो प्रश्नच उरत नाहीये. पुढच्या जन्माचा काही भीती वाटण्याचे काही प्रश्न नाही, तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण पुढचा जन्मच नाही, तर मग पापन ते काही प्रश्न नाहीये. तर
म्हणून यावेळी भगवंताला अर्जुनाला काय म्हटलंय, महाभाऊ म्हटलेलं आहे. कारण अर्जुन हे क्षत्रिय होते, महान क्षत्रिय होते. तर तर क्षत्रिय जे आहे ते वैदिक संस्कृतीचा स्वीकार करतात, वैदिक ग्रंथामध्ये शिकलेले असतात, ज्ञानी असतात, आणि वैदिक संस्कृतीवर त्यांचा पूर्णतः विश्वास असतो आणि तिचा आपल्या जीवनामध्ये ते अंगीकार करतात, पालन करतात. म्हणून इथे भगवंत व्यंगपूर्वक म्हणजे अर्जुनाला थोडा टोमणा मारण्यासाठी भगवंत म्हणतात, महाभाऊ आहेस तू, तर तुला जर स्वीकार नसेल करायचा वैदिक संस्कृतीचा तर बघ तू आता तुझी मर्जी. परंतु अर्जुनाचा वैदिक संस्कृतीवरती आणि वैदिक ग्रंथावर पूर्ण विश्वास होता. म्हणून अर्जुन तर हिकायचे, हे तत्वज्ञान याच्यावरती काहीतरी विश्वास ठेवणार नव्हता की आत्मा नाही वगैरे वगैरे. तर पण भगवंतांनी त्या दृष्टिकोनातून सुद्धा सांगितलं, आत्मा, तुझा जर आत्म्यावर विश्वास आहे तर आत्म्याला कधीच काही होत नाही. त्यांचं शरीर मेलं तर आत्मा काय करेल, दुसरं शरीर घेईल. त्यामुळे शोक करण्याचं कारण नाही. तू जर आत्मावर मानत नसेल की आत्मा मृत्यूनंतर संपतो म्हटला तर पुनर्जन्म नाही, तुला पाप लागण्याचं काही कारण नाही. आणि जर तू जर म्हणलाय आत्मा भौतिक शरीर भौतिक रसायनापासून बनलेला आहे, तर मग तो नष्ट झाला तरी काही कित्येक नष्ट होतात आणि कित्येक तयार सुद्धा होतात, तरी सुद्धा शोक करण्याचं कारण नाही. तर भगवंत सांगतात की हे युद्ध तू कोणी हालतीत करायला पाहिजे, तुझं कर्तव्य तू पूर्ण कर. तुला कर्तव्य पूर्ण न करण्यासाठी कोणतेच शोक करण्याचे कारण नाही, कोणत्याच दृष्टिकोनातून नाही. भगवंत बघा किती किती विद्वान आहेत, भगवंत किती ज्ञानी आहेत. सगळ्या दृष्टिकोनातून अर्जुनाला सांगतात की कोणत्याच दृष्टिकोनातून तुला शोक करण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे. म्हणून यातून आपण काय शिकायचं, की आपण आत्मा आहे, तर आपण आपले जे कर्तव्य आहेत आत्म्याच्या प्रती भगवंताची भक्ती करणे आणि शरीराच्या प्रती सुद्धा त्या कर्तव्यांमध्ये कोणता शोक पाळून ते कर्तव्य कधीच थांबवले नाही पाहिजे. म्हणजे आपला जप आहे, तर आपल्या जीवनामध्ये किती दुःख येऊ काही हो, या शरीरासोबत काही हो, सुख असो दुःख असो, आजारी असो किंवा नॉर्मल स्थितीमध्ये असो, तरी सुद्धा आपण सुख असो, खूप सुख असो किंवा दुःख असो की नॉर्मल स्थिती असो, तरी सुद्धा भगवंताच्या नावाचा जप आपण रोज केला पाहिजे. भगवद्गीता रोज ही वाचली पाहिजे. आपण या गोष्टींचा आपण त्याग केला नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टींमध्ये आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. हे यातून आपण शिकू शकतो. ते आपलं कर्तव्य आहे, तर आपण आपलं कर्तव्य कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याग केला नाही पाहिजे. बरोबर आहे. हो. ठीक आहे. तर हे आपण यातून शिकू शकतो, इथून आपल्याला समजतंय. तर बघा, आणि वैदिक संस्कृतीवर वैदिक ग्रंथावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. जे तथाकथित तत्वज्ञ आहेत, तथाकथित जे नास्तिकवादी वैज्ञानिक आहेत, नास्तिकवादी तत्वज्ञ आहेत, अशा लोकांवरती आपल्याला विश्वास ठेवण्याचं काहीही कारण नाही. कारण त्यांचं तत्वज्ञान त्यांनाच खोटं ठरवते. त्यामुळे अशा तत्वज्ञावर विश्वास ठेवून आपण अमूल्य वेळ आणि जे मनुष्य जीवन भेटलेलं आहे आपल्याला, किमती एवढं महान मनुष्य जीवन, त्याचा आपण नाश करायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर तो मनुष्याचा जे जन्म भेटला आपल्याला, तर तो आपण वाया घालवू नये. अशा लोकांच्या फंदामध्ये पडून आपण आपला मनुष्य जीवन वाया घालवून काही अर्थ नाहीये. ठीक आहे, समजलं सर्वांना? हो. तर आपण चला इथेच थांबूया. पुढचा जो श्लोक आहे तो अतिशय सुंदर श्लोक आहे, तो आपण पुढच्या उद्याच्या वर्गामध्ये आपण बघूया त्याला. चला मग, तुमचे खूप आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये आल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आणि आपण इथेच थांबूया. श्रीमद भगवत गीता की जय. जय. पुरुषोत्तम श्री भगवान कृष्ण की जय. कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण.